गोकर्ण महाबळेश्वर मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूला म्हणजे त्याच आवारात पण पाठीमागे हे ताम्रगौरी म्हणजे पार्वती देवीचं मंदिर आहे। गोकर्ण महाबळेश्वर मंदिर हे पश्चिममुखी आहे तर पार्वती मंदिर पूर्वाभिमुखी आहे। म्हणजे शंकर आणि पार्वतीची मंदिरं एकमेकांकडे पाठ करून आहेत। पण असं का आहे याचं कारण मात्र आम्हाला समजू शकलेलं नाहीये इथं। तर गोकर्णमधल्या गोकर्ण महाबळेश्वर मंदिराच्या अगदी शेजारी श्रीदेव महागणपतीचं मंदिर आहे इथं आणि इथं देखील फोटो आणि व्हिडिओ शूटला मनाई आहे। गोकर्ण महाबळेश्वर मध्ये दर्शन घेण्यासाठी ज्या रस्त्यानं आपण कार पार्किंगसाठी बीचवरती जातो त्याच रस्त्यावरती आपल्याला येताना डाव्या हाताला श्री महागणपती आणि इकडे उजव्या हाताला गोकर्ण महाबळेश्वर अशी 2 मंदिरं लागतात। ही मंदिरं पास करून पुढे बीचवरती कार पार्किंग करायला जायला लागतं। समोरून श्री महागणपती मंदिराकडून हा रस्ता येतो। हे दिसतं हे गोकर्ण महाबळेश्वर मंदिर। इथं काय आहे हा वन वेच ठेवलेला आहे मुद्दाम म्हणून, कारण समोरनं गाडी आली तर इथं ट्रॅफिक जॅम होणार, तेवढा नॅरो रस्ता आहे बघा हा। आणि कार पार्किंगहून बाहेर पडल्यावर परत पुन्हा वेगळी वाट आहे, बाहेर जायला एक्झिट वेगळी ठेवली आहे।